ನಮೋ ಸಿದ್ಧಾರ್ಥ. ಬಹಳ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿರುವಂತಹ ನಿನ್ನೆಯ ದಿನ ನಾವು ಮತ್ತು ಸ್ತ್ರೀಯರ ಬದುಕಿನ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕೌಟುಂಬಿಕವಾಗಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ನಡೆಯುವಂತಹ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ಮತ್ತು ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಕುರಿತಂತೆ ಮುನಿಶ್ರೀಗಳ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಸಮಯ ಇದು. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ವೈಲೆನ್ಸ್ ಅಥವಾ ಕೌಟುಂಬಿಕವಾದಂತಹ ಹಿಂಸೆ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೇವೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಪುರುಷರಿಂದ ಆಗುವ ಒಂದು ಕೌಟುಂಬಿಕ ಹಿಂಸೆ, ಅದರ ಸ್ವರೂಪ ಏನು, ಅದರ ಉದ್ದೇಶ ಏನು, ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಇಂತಹ ಒಂದು ಕ್ರೌರ್ಯವನ್ನು ಒಬ್ಬ ಪುರುಷ ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ಮೇಲೆ, ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ತೋರಿಸ್ತಾನೆ, ಇದರ ಸಾಧಕ ಬಾಧಕಗಳೇನು ಮತ್ತು ಇದರ ಕೆಲವು ಸೂಕ್ಷ್ಮವಾದಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕುರಿತಂತೆ ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವರಿಂದ ನಾವೀಗ ಸ್ತ್ರೀ ಶೋಷಣೆಯ ಕುರಿತಾದಂತಹ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ. ओम नमः सिद्धेभ्यः। आज का प्रश्न ये है कि नारी जाति के प्रति जो पारिवारिक हिंसा की स्थिति बनती है और क्रूरता का बर्ताव होता है, उसका कारण और उसका समाधान क्या हो सकता है। तो कारण क्या हो सकता है, ये तो अपन सभी लोग जानते हैं, जैसी करनी वैसी भरनी। पूर्व काल में जिसने जो किया होता है, इस काल में उसके साथ वैसा होता है। तो इसको टिट फॉर टैट बोलते हैं। न्यूटन एक साइंटिस्ट हुए हैं, सर आइजैक न्यूटन, उनके अनुसार एवरी एक्शन हैज एन इक्वल अपोजिट रिएक्शन। हर क्रिया के तुल्य और विपरीत प्रतिक्रिया होती है। और एग्जाम्पल देते थे कि एक बॉल को आप दीवार पर मारो, टेनिस बॉल को, तो वो जितने फोर्स से आप मारते हैं उतने ही फोर्स से वो रिबाउंड होती है। तो ये सभी जीवों के साथ ये स्थिति बनती है। पर यहाँ पर ध्यान माताओं बहनों के प्रति इसलिए विशेष जाता है क्योंकि जो उनको क्लेश पहुंचाने वाला वर्ग है वो बलवान है, और क्लेश सहन करने वाला वर्ग प्रतिकार करने की क्षमता से रहित है। वो उनका मुकाबला नहीं कर सकते और उनके ऊपर ऐसे अत्याचार होते हैं। तो यहाँ पर जैन सिद्धांत के अनुसार ये एक श्रृंखला है, एक चेन रिएक्शन जैसी है, जो पंडित दौलत राम जी ने छेड़ाला में लिखी है। एक पंक्ति, कब हूँ आप भयो बलहीन, सबलनी करी खायो अति दीन। कभी अपन
निर्बल होकर बलवानों के द्वारा मारे गए, उन्होंने अपना भक्षण भी किया, यानी वो खा गए, हमें मार करके वो लोग खा भी गए, ऐसी भी स्थिति बनी। और कभी अपन बलवान बन गए तो अपन ने उनको मार करके खाया। इसका कोई अंत नहीं है, लेकिन अंत निकालने के लिए पंचास्तिकाय ग्रंथ में 3 गाथाएं आती हैं। वो ऐसी गाथाएं हैं कि वहां से आप बाहर निकल सकते हैं। जो खलु संसारत्तो जीवो तत्तो दुहोदि परिणामो परिणामादो कम्मं कम्मादो बोधि गति सुगति गतिमति गतस्य देहो देहादो इन्द्रियाणि जायन्ते तेहि तु विषयगणं तत्तो रागो दोषो वा जायति जीवस्येवं भावो संसार चक्रवालम्बी यदि जिनवरे ही भणिदो अनादिनिधनो सनिधनो वा। बहुत गंभीर बात है। जो जीव संसार में स्थित है तो संसारी होने के कारण उसमें कोई चिपकन जैसी रहती है। जैसे दीवार पर अगर आप ऐसे तेल या घी वाले हाथ ऐसे फेर दो, 4-6 दिन बाद आप देखना जहां आपकी उंगलियां आपने लगाई थी वहां पर आपको ऐसे निशान दिखाई देंगे, यानी वो वहां धूल चिपकती है। तो आचार्य ये बतला रहे हैं कि जो जीव संसार में होता है उसमें ऐसी चिपकन होती है, यानी उस चिपकन के कारण वो पुण्य और पाप कर्म उसमें चिपकते हैं आकर के, वो धूल उसमें लग जाती है। और उस चिपकन के कारण परिणाम आदो कम्मम, कर्म उसमें से कर्म उसके साथ एकदम बंध जाते हैं। और कम्मा दो गति सु गति होती, 4 गतियों में से एक गति प्राप्त होती है। कर्म चिपक गए जीव में तो अब उसको कोई न कोई गति मिलेगी। और गति को प्राप्त होने वाला जीव शरीर को प्राप्त करता है। ये बहुत समझने की बात है, इस क्रम को आप ध्यान में रखना। सबसे पहली बात क्या कही कि ये जीव संसारी है, इसलिए इसके अंदर ऐसी चिपकन है, और चिपकन है इसलिए कर्म चिपक रहे हैं, कर्म चिपके हैं इसलिए गति मिल रही है। जब उनका उदय आता है तो गति प्राप्त होती है, और गति प्राप्त होती है तो शरीर मिलता है, और शरीर के साथ इंद्रियां मिलती हैं। इंद्रियों से इष्ट और अनिष्ट विषयों का ग्रहण होता है, और इष्ट विषयों को ग्रहण करते समय राग होता है, अनिष्ट को ग्रहण करते समय द्वेष होता है। और राग द्वेष होने पर फिर वो चिपकने वाला हाल हो जाता है जीव का, फिर वो चिपकन आ जाती है वापस, नए कर्म चिपकते हैं, गतियों में जाना पड़ता है, शरीर मिलता है, इंद्रियां प्राप्त होती है, विषयों का ग्रहण होता है, राग द्वेष होता है, चिपकन होती है। स्टिकीनेस, चिपकन यानी स्टिकीनेस। जैसे अपन ने उंगलियां वहां फेर दी घी वाली, आरती करने के बाद तो कई बार ऐसा होता है, मंदिर में आप देखो खंभों में कहीं घी के निशान मिल ही जाते हैं, और वो घी के निशान अलग से दिखते हैं। कषाय करने वाला हारता है, कषाय जीतती है। ऐसा एक ब्रह्मचारी जी ने कहा था, सतीश भैया जी उनका नाम था। वो कहते थे कि कषाय जीतती है, कषाय हमेशा जीतती है, लेकिन कषाय करने वाला हमेशा हारता है। बहुत सुंदर बात थी, क्योंकि जिसने कषाय, देखो कषाय करके उसने दबा दिया किसी को,
तकलीफ दे दी, लेकिन कषाय करने वाला हारता क्यों है? क्योंकि उसको कर्म का बंध होता है और कर्म उसको नीचे पटक देते हैं, तो उसकी पराजय हो जाती है। तो एक ही रास्ता है कि जब ऐसे कर्म उदय में हो तो फिर उनका विरोध न करके अपन कषाय न करके, वॉल्यूम उन्होंने कम कर दिया, इसका फुल नहीं करना। अपन कषाय न करके अपन या तो नमोकार पढ़ते रहो या बड़ी बड़ी महान सतियों का स्मरण करते रहो, जैसे मुनिराज उपसर्ग विजेताओं का स्मरण करते हैं जब उनके ऊपर क्लेश होता है। तो वैसे ही जिसके ऊपर जैसा क्लेश हो वो उन क्लेशों को सहन करने वाले और उन क्लेशों पर विजय प्राप्त करने वाले पूर्वकालीन महान आत्माओं का स्मरण करें और उस क्लेश को सहन कर लें, क्योंकि वो कर्म आया है फल देने के लिए। अगर आपने कुछ और उसमें कषाय कर ली तो आप ऋण से मुक्त नहीं होंगे, फिर नया कर्ज बढ़ जाएगा। आप ये समझ लो कि ये जो भी मेरे प्रति अन्याय कर रहा है, अत्याचार कर रहा है या जो कुछ भी कर रहा है सामने वाला, वो मेरा हिसाब बराबर हो रहा है, यानी मेरा हिसाब बराबर कर रहा है। और अगर मैं प्रतिकार करके उसको परेशान करूंगा, उसको तकलीफ दूंगा, तो फिर मेरा हिसाब फिर बराबर होगा भविष्य में। तो आज यहाँ पर इक्वल हो रहा है तो हो जाने देते हैं, और इक्वल हो जाने के बाद फिर सब ठीक हो जाता है। और अगर आपको वो सहन नहीं होता तो फिर एक दूसरा उपाय और है। वो इष्टोपदेश में आचार्य पूज्यपाद स्वामी ने कहा है कि आप जैसा ध्यान करते हैं वैसा आपको फल मिलता है। तो आप क्या करना, सवेरे उठकर ऐसा ध्यान करना कि मैं अपने आप को पूर्णतः यथावत स्वीकार कर लूं। मैंने अपने आप को यथावत स्वीकार कर लिया, जैसे भी मेरे पाप पुण्य हैं मैंने अपने आप को अपना लिया। बहुत गंभीर बात है, अपने आप को अपनाने वाले बहुत कम लोग होते हैं, इसलिए दुनिया उनको नहीं अपनाती। ये रहस्य की बात है जो आचार्य पूज्यपाद स्वामी ने 1500 वर्ष पहले दे दिया था, पर मिला नहीं सबको। असली में ग्रंथ बहुत बार पढ़ते हैं लोग, लेकिन उसमें जो चीज़ भरी होती है वो मिल नहीं पाती। उसका कारण ये है कि जब तक when the student is ready, when the disciple is ready, the teacher comes। ये अमेरिकन कहावत है कि जब शिष्य तैयार होता है तब उसको गुरु मिलते हैं। तो उसी प्रकार ये आगम की वाणी जब तक स्वाध्याय करने वाला बिना तैयारी के स्वाध्याय करेगा तो उसको नहीं मिलेगी। आप लिस्ट बना सकते हैं कि मैंने 35 ग्रंथों का स्वाध्याय कर लिया, लेकिन 35 ग्रंथों में से आपको क्या मिला, वहां आप जाओगे तो पता चलेगा कि जब जब मैं तैयार था लेने को तभी मुझे जिनवाणी ने कुछ दिया है, और जब मैं तैयार नहीं था तो मुझे कुछ मिला नहीं है। ये बहुत बड़ी बात है। तो आप सबसे पहले तैयार हो जाइए, अपने आप को स्वीकार कर लीजिए कि मेरे जैसे पुण्य पाप है, मेरी जैसी सुंदरता, कुरूपता और जो मुझे वातावरण मिला है, अपने कर्म फल को स्वीकार कर लेना उत्थान का प्रथम चरण है। और जिंदगी भर लोग स्वीकार नहीं कर पाते, अपने जीवन से नाराज ही रहते हैं, शिकायत ही रहती है उनको कि अरे ये ठीक नहीं हुआ, ये अच्छा नहीं हुआ, ऐसा हुआ वैसा हुआ। एक्सेप्टेंस इज ब्लिसफुल।
एडजस्टमेंट इज पेनफुल। ये अंग्रेजी कहावत है। आप जब तक एडजस्ट करते रहोगे तो आप परेशान रहोगे, और जब आप स्वीकार कर लोगे तो उसी क्षण आपको आनंद की प्राप्ति होगी, चाहे कितनी भी प्रतिकूल परिस्थिति क्यों न हो। स्वीकार कर लो। एक्सेप्ट द इनएविटेबल। डेल कार्नेगी ने लिखा है कि जो अटल है उसको स्वीकार कर लो, और जो टलने योग्य है उसके प्रति पुरुषार्थ कर लो। आप आर्त ध्यान क्यों करते हो? आचार्यों का यही कहना है। देखो, जब कोई क्षपक संलेखना के समय हाय तौबा करता है, व्यथित होता है, सहन नहीं होती उसको पीड़ा, तब फिर आचार्य कहते हैं कि हे क्षपक, एक वचन में कहते हैं कि तू नरकों के एक क्षण की वेदना को भूल गया। वहां के एक क्षण की वेदना को यहां तू सहन नहीं कर सकता है, और उसका शतांश भी नहीं है। उस वेदना में तू छटपटा रहा है। वहां तूने सागरों तक, यहां से कई गुनी वेदना सहन की है, और आज यहां की वेदना में तू विचलित हो रहा है। फिर तू मोक्ष मार्गी बना क्यों? और वो भक्ति से उनकी बात को स्वीकार करता है, और फिर भी उसको सहन नहीं होता, तो फिर वो कहता है कि गुरुवर, कुछ और ऐसा सुना दीजिए कि मुझे और बल प्राप्त हो। मैं मोक्ष मार्ग को छोड़ना नहीं चाहता। उसका गला भर आता है, क्योंकि उसकी स्थिति वो जानता है ना कि कितनी मुश्किल से ये चीज़ प्राप्त होती है और कितनी आसानी से ये चीज़ छूट जाती है। तो वो अपने आप को संभाल कर, जैसे हमने कभी सुना था एक मुनिराज के मुख से कि संलेखना के समय चतुर्थ काल की कोई घटना है, उनको प्यास सहन नहीं हो रही थी, और वो महान साधु थे, पर प्यास सहन नहीं हो रही थी। तो फिर गुरु महाराज ने उनको नरकों की वेदना का स्मरण कराया। मनुष्य और तिर्यंच गति में जब गर्मियों के समय प्यास से छटपटा कर कितने जीव मर जाते हैं। ये हैदराबाद के पास चंद्रपुर में इतनी गर्मी पड़ती है कि पक्षी ऊपर से नीचे गिर जाते हैं गर्मी के समय में, प्यासे मर जाते हैं। तो उनको स्मरण कराते हैं कि ऐसी ऐसी प्यास तुमने सहन की है। आज अगर तुम उस समय तो मजबूर होकर तुमने सही है, आज तुम हिम्मत करके सह लो तो तुम्हारा कल्याण हो जाएगा। वो कहता है कि नहीं सहन हो रही, क्या करूं? तो फिर उसके ऊपर शीतल उपचार करते हैं। क्षपक के ऊपर शीतल उपचार, ठंडी पानी की पट्टियां रखते हैं, मिट्टी लगाते हैं, अलग अलग प्रकार से उपचार करते हैं। सुगंधित वायु भी वहाँ पर उनके सामने रखते हैं। सांस लेते हैं तो उनको थोड़ा सुकून मिले, खस वगैरह की, चंदन की। और फिर ये सुनाते हैं कि केवल एक जगह से संसार को पार किया जा सकता है। वो राग द्वेष की चिकनाहट को उत्पन्न मत होने दो। ये जो अरुचि हो रही है ना अनिष्ट विषय के प्रति, ये प्यास अनिष्ट है, इसके प्रति तुम्हें बेचैनी हो रही, सहन नहीं कर पा रहे हो। सहन करना न करना तुम्हारे हाथ में है। कोई सहन करवा नहीं सकता, कोई परेशानियों पर विजय प्राप्त करवा नहीं सकता। तुम्हें ही अपने आप को संभालना है। हम सब तुम्हारे साथ हैं। तो इतना जब संबोधन मिलता है तो फिर वो मुनिराज विचार करते हैं कि राग द्वेष हो गए तो फिर कर्म का बंध होगा, कर्म होंगे तो गति होगी, गति होगी तो देह होगा, देह होगा तो इंद्रियां होंगी, इंद्रियां होंगी तो विषय ग्रहण होगा, विषय ग्रहण तक निर्बाध गति है। पर उसके बाद जो राग द्वेष है वहां पर अपन पुरुषार्थ कर सकते हैं। मोक्ष पुरुषार्थ इतना ही है, बाकी कहीं कुछ नहीं कर सकता कोई। तो अगर मैं समता धारण कर लूँ, और कितनी देर के लिए मुझे धारण करना है? एक अंतर मुहूर्त के लिए, अधिक समय के लिए नहीं, एक अंतर मुहूर्त के लिए। कोई ऐसा तो नहीं कह रहे कि जिंदगी भर समता रखो,
वो कह रहे हैं कि बस थोड़ी देर सहन कर लो। वो थोड़ी देर सहन कर लेते हैं, धर्म ध्यान को प्राप्त कर लेते हैं। बस मन को थोड़ा सा शांति चाहिए थी, तो बाकी काम तो आत्मा कर लेती। मन अशांत रहता है तो आत्मा कुछ नहीं कर पाती। फिर वो पुरुषार्थ करके, ऐसा सुना है किसी के मुख से, पता नहीं ये दृष्टांत कहीं पढ़ने मिल जाए तो बहुत अच्छा हो। फिर वो उस परीक्षा पर विजय प्राप्त करके सर्वार्थ सिद्धि में अहमिंद्र हो जाता है। एक अंतर्मूर्त पहले मछली के समान तड़प रहे थे, और एक अंतर्मूर्त बाद देवों के सर्वोच्च स्थान पर सर्वार्थ सिद्धि में विराजमान है। तो जो कर्मों का दंड मिला है, उस दंड को अगर धर्म ध्यान पूर्वक अपन क्रॉस करते हैं, पार करते हैं, तो अपना उद्धार हो जाता है, अपन ऋण मुक्त हो जाते हैं। ये एक आगम के अनुसार एक विचार था। फिर बाकी आप अपनी परिस्थिति देखिए, अगर अधिक अन्याय हो रहा है तो न्याय की शरण भी ले सकते हैं। फिर वो देखिए, आप जैसा आपको व्यावहारिक जगत में जैसा लगता है वो आपके ऊपर है। लेकिन यहाँ पर तात्विक जगत में देखो, यहाँ पर भी जैन धर्म में भी ऐसा नहीं कहते कि तुम अन्याय को सहन करते रहो। अगर भूमिका है प्रतिकार करने की, तो फिर प्रतिकार भी कर लो। पंचम गुणस्थान तक के तीर्थंकरों ने भी युद्ध किए। पासनाचर्य में पार्श्वनाथ भगवान ने युद्ध किया, हरिवंश पुराण में नेमिनाथ भगवान ने युद्ध किया। तो क्षमता हो तो फिर वैसा कर लो, और क्षमता न हो तो फिर धर्म ध्यान में लग करके अपने कर्मों का जो बंधन है उसको काट डालो। जैनम जयतु शासन। ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನ್ ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವೈಲೆನ್ಸ್ ಅಥವಾ ಹಿಂಸೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡಬಹುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಇದಕ್ಕೆ ಎರಡು ರೀತಿಯ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಧ್ಯಾನ್ ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಲೌಕಿಕವಾದ ರೀತಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಮತ್ತೊಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದ ರೀತಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಮಸ್ಯೆಯ ಶಾಶ್ವತ ನಿವಾರಣೆಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ಲೌಕಿಕವಾದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪುನಃ ನಮ್ಮನ್ನು ರಾಗದ್ವೇಷಾದಿ ಭಾವನೆಗಳ ಸುಳಿಗೆ ಸಿಲುಕಿಸಿಬಿಡುತ್ತೆ. ನಾವು ಮೂಲಭೂತವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾದದ್ದು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವಾಗ ಸಾಂಸಾರಿಕವಾದ ಬಂಧನದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ ಅಲ್ಲಿಯ ತನಕವೂ ರಾಗದ್ವೇಷಾದಿ ಭಾವನೆಗಳು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಒಳಗೆ ಬರ್ತಾನೇ ಇರ್ತದೆ. ಈಗ ಶುದ್ಧಾಂಗವಾಗಿ ತಾತ್ವಿಕವಾದ ವಿಚಾರದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದಾದರೆ, ಮುನಿ ಮಹಾರಾಜರುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಉಪಸರ್ಗಗಳು ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಉಪಸರ್ಗಗಳಿಗೆ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಅದನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಅವರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಉಪಸರ್ಗಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ, ಆಗ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬರುವ ವಿಚಾರ ಒಂದೇ. ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಧ್ಯಾನ್ ಸಾಗರರು ಕೊಟ್ಟರು ಇಲ್ಲಿ. ನ್ಯೂಟನ್ನಿನ ಮೂರನೆಯ ನಿಯಮ, ಚಲನೆಯ ಮೂರನೆಯ ನಿಯಮ, ಫಾರ್ ಎವ್ರಿ ಆ್ಯಕ್ಷನ್ ದೇರ್ ವಿಲ್ ಬಿ ಎನ್ ಈಕ್ವಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಪೋಸಿಟ್ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಅಂತ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ರಿಯೆಯು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತೆ, ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ ಅಂತ. ಗೋಡೆಗೆ ಒಂದು ಚೆಂಡು ನಾವು ಹೊಡೆದಾಗ ನಾವು ಎಷ್ಟು ಜೋರಿಯಾಗಿ ಆ ಚೆಂಡನ್ನು ಹೊಡೆದಿರ್ತೀವೋ ಅಷ್ಟೇ ಜೋರಾಗಿ ನಮಗೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತದೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂಥ ಸಂಗತಿ. ಈ ರಾಗ ಮತ್ತು ದ್ವೇಷಾದಿ ಭಾವನೆಗಳೂ ಕೂಡ ಹಾಗೆಯೇ. ನಾವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾರ ಮೇಲೆಯೋ ಒಂದು ದ್ವೇಷದ ಭಾವನೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದು, ನಮ್ಮ ಕೈ ಮೇಲಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಆತನಿಗೆ ಕ್ರೌರ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಿರ್ತೇವೆ. ಶಕ್ತಿವಂತನಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ದುರ್ಬಲ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ತೋರಿಸಿರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಆ ಕ್ರಿಯೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕರ್ಮವೂ ಆತನನ್ನು ಅಂಟಿಕೊಳ್ತಾ ಇರ್ತದೆ.
ಕರ್ಮಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಅನ್ನೋದು ಇದ್ದೇ ಇದೆ. ಇವತ್ತು ದುರ್ಬಲನಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ನಾಳೆ ಸಬಲನಾದಾಗ ಆತ ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಸೇಡು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಜನ್ಮ ಜನ್ಮಾಂತರಗಳಿಗೂ ಈ ಕರ್ಮಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿಕೊಂಡೇ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಇವತ್ತು ಅವರು ನನಗೆ ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟರು, ಇನ್ನೊಂದು ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟೆ. ಹಿಂಸೆಯಿಂದ ಹಿಂಸೆ ಬೆಳೀತಾನೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಸಂಸಾರದ ನಿರಂತರವಾದ ಬಂಧ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಲ್ಲಿ ಸಿಗಾಕೊಳ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದರಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಜೈನ ಮುನಿಗಳ ವೃತ್ತಾಂತಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕು. ತಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗುವಂತಹ ಘೋರವಾದ ಉಪಸರ್ಗಗಳನ್ನು ಅವರು ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಗೇನಿರಬಹುದು ಒಂದು ಭಾವನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದನೋ ಇನ್ನೊಂದು ಜೀವದಿಂದಲೋ ನನಗೆ ಹಿಂಸೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಆ ಮಾತಿನ ಅರ್ಥ ಆ ಜೀವ ತನ್ನ ಜನ್ಮಾಂತರದ ದ್ವೇಷದ ಪಾಲನ್ನ ಇವತ್ತು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾನು ಆತನಿಗೆ ಏನು ಹಿಂಸೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೆ, ಆ ಹಿಂಸೆಯ ಫಲ ಇವತ್ತು ನನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಹೀಗೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಮುನಿವರರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಆ ಹಿಂಸೆಯನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ನಾವು ಸಹನಾಶೀಲ ಗುಣವನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ತೇವೆ ಅಲ್ಲಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದ್ವೇಷದ ಭಾವನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಸಮಾಧಿ ಮರಣವನ್ನು ಬಯಸಿ ಸಲ್ಲೇಖನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಂತಹ ಒಬ್ಬರು ಮುನಿವರ್ಯರು ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ತೀವ್ರತರವಾದ ಬಾಯಾರಿಕೆ ಅವರನ್ನು ಬಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ಏನು ಆ ವ್ರತವನ್ನೇ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತೇನೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರ ಆಚಾರ್ಯರು ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಪ್ಪ, ಇಷ್ಟು ದಿನಗಳ ತನಕ ಸಹನೆಯಿಂದ ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ಯಾ, ಮಹಾಪುಣ್ಯದಾಯಕವಾದ ವ್ರತ, ಇನ್ನೇನು ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಅಷ್ಟೇ, ಅದನ್ನು ನೀನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ನರಕದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಬಂದು ಹೋಗಿರುವ ಜೀವದ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿಕೋ. ಈಗ ನಿನ್ನ ಶರೀರದಲ್ಲಿ ಏನು ಯಾತನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದರ 100 ಪಟ್ಟು ಯಾತನೆಗಳನ್ನು ನಾವು ನರಕದ ಜೀವದಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಈ ವ್ರತವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನೀನು ಹಿಂತಿರುಗಿ ಹೋದರೆ ಅಂತಹದ್ದೇ ಭಯಾನಕವಾದ ನರಕದ ಬದುಕಿಗೆ ಪುನಃ ಹೆಬ್ಬಾಗಿಲು ತೆರೆದುಕೊಳ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸಹಿಸಿಕೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ. ಆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದ ಮೂಲಕವಾಗಿ ಸಹನೆ ಬರ್ತದೆ. ಸಹನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದುರ್ಬಲರ ಆಯುಧ ಅಲ್ಲ. ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ಮಾನಸಿಕವಾದ ಶಕ್ತಿ ಬೇಕು. ಆ ಶಕ್ತಿಯ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವರು ಆ ಮಾನಸಿಕವಾದಂಥ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಸ್ಥಿರತೆಯನ್ನು ಸಾಧಿಸಿಕೊಂಡಾಗ ಆ ಜೀವ ಕಡೆಗೆ ಸಲ್ಲೇಖನದ ಪುಣ್ಯದ ಫಲವಾಗಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿಯನ್ನು ತಲುಪುತ್ತೆ. ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ಸರ್ವಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿ ಆದ ನಂತರ ಉಳಿಯೋದು ಒಂದೇ ಒಂದು ಭಾವ, ಆ ನಂತರ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು. ಅಂತಹ ಪುಣ್ಯ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದಂಥ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳುವಂತಹ ಮಾತುಗಳು. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗುವ ಹಿಂಸೆಯನ್ನ, ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗುವ ಕ್ರೌರ್ಯವನ್ನ ನಾವು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಲೌಕಿಕ ನ್ಯಾಯ ಬೇರೆ ಇದೆ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗುವ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತಾದರೆ ಅದನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಪ್ರತಿಭಟಿಸುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ ಅಂತಾದರೆ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನ್ಯಾಯೋಚಿತವಾದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. 4ನೆಯ ಹಂತದ ತನಕವೂ ಕೂಡ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ 4ನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾವು ಬರುವಾಗಲೂ ಕೂಡ ಈ ಥರದ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ. ಸ್ವತಃ ತೀರ್ಥಂಕರರ ಭಾವದಲ್ಲಿ ಇರುವಂಥವರು ಕೂಡ ಯುದ್ಧಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗದಿಂದ ವಿಚಲಿತವಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಕೌಟುಂಬಿಕ ಕ್ರೌರ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದಾಗಲಿ, ಅದು ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ರೌರ್ಯವೇ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಬಗೆಯಾದ ಕ್ರೌರ್ಯಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು 2 ರೀತಿಯ ಅರ್ಥವನ್ನು ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಅರ್ಥ ನಮ್ಮನ್ನು ಸಹನೆಯ ಮಾರ್ಗದ ಕರೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಆ ದ್ವೇಷ ನಿಲುಗಡೆ ಪಡೆದುಕೊಳ್ತದೆ. ನಾವು ಕ್ರಿಯೆಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಅದು ನಿರಂತರವಾಗಿ ಮತ್ತೆ ಅದು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗಳ ಚಕ್ರಗಳು ದಾರಿಯಾಗಿ ಸಂಸಾರದ ಚಕ್ರದೊಳಗೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಸಿಲುಕಿಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೇವೆ. ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಕ್ರೌರ್ಯವನ್ನು ಸಹನೆಯಿಂದ ಎದುರಿಸಿ. ಇದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಾರ್ಗ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಲೌಕಿಕ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗ್ತೀರಾ ಅಂತಾದರೆ ನಿಮಗೆ ಅದನ್ನು ಪ್ರತಿಭಟಿಸುವ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಆದರೆ ನ್ಯಾಯೋಚಿತವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಪ್ರತಿಭಟಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿ. ಇದು ಇವತ್ತಿನ ಮಾತುಗಳ ಸಾರಾಂಶ ಆಗಿದೆ. ಇಂತಹ ಅಪರೂಪದ ಮಾತುಗಳನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಪ್ರಚಾರಪಡಿಸಿದಂತಹ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಟ್ಟಾಗಿ ಇಚ್ಛಾಮಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾರ್ಣಂ ವರ್ಧತಾಂ ಜಿನಶಾಸನಂ.